नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। ठाणे महानगरपालिकाची मेगा भरती मागे निघालेली होती। या मेगा भरतीबद्दलचं एक महत्त्वाचं प्रसिद्ध पत्रक इथं जाहीर झालेलं आहे। तर काय आहे ते पत्रक, त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। ठाणे महानगरपालिका यांचं 1/2/2024 रोजीचं हे पत्रक आहे। महत्त्वाचे प्रति संबंधित सर्व गुणवत्ताधारक उमेदवारांसाठीचं हे पत्रक आहे। तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबतचं हे पत्र आहे। तर उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपणास कळवण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत आपली निवड ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरच झालेली आहे। सदर क्रमांक 7 अन्वये संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती देण्याबाबत कळवण्यात आले आहे। त्यानुसार आपण 6/3/2024 ते 7/3/2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळेत ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग मुख्य कार्यालय ठा.म.पा. शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा ठाणे पश्चिम येथे होणार आहे। तरी आपण विहित वेळेत उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावयाची आहे। त्याचबरोबर दुसरं पत्र सुद्धा इथे आहे। पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022। तर उपरोक्त पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत आपली निवड प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी झाली आहे। तरी उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रतीसह 6/3 आणि 7/3 सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विष्णुनगर नौपाडा ठाणे पश्चिम येथे शाळेजवळ कागदपत्र पडताळणीसाठी यायचं आहे। तर निवड यादीतील अनुक्रमांक इथं दिलेले आहेत। प्राथमिक शाळा बुधवार 6/3 सकाळी 10 वाजेला 1 ते 100 नंबर। त्यानंतर प्राथमिक शाळा गुरुवारी 7 तारखेला वेळ 10 1 ते 11 नंबर, हिंदी 1 ते 21 नंबर, उर्दू आणि 1 ते 11 नंबर मराठी अशा पद्धतीची पडताळण्यासाठीचे विद्यार्थ्यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर पवित्र प्रणाली पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक सेवक भरतीमध्ये चेकलिस्ट इथं दिलेली आहे। तर हा फॉर्मॅट तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे। उमेदवाराचं नाव, समांतर आरक्षण, टेट परीक्षा, गुण, निवडीचा प्रवर्ग, पत्ता, जात प्रवर्ग, उमेदवाराचे सांगितलेले आरक्षण, मोबाईल नंबर, कागदपत्रांची लिस्ट इथं दिलेली आहे। ती लिस्ट तुम्हाला या संपूर्ण प्रोसेसमध्ये 3 ते 4 सेट प्रिंट करून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। त्याचबरोबर प्रतिज्ञापत्रसुद्धा इथं दिलेलं आहे, त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे। स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र इथं दिलेलं आहे, त्याची प्रिंट घेऊन स्वयं साक्षांकित करून तुम्हाला त्या डॉक्युमेंटसोबत हे जोडायचं आहे। सो सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट। आज आणि उद्या ही प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।